जशी असेल तशी तू ये. रात्रीच्या 12 वाजलेले होते. रात्रीच्या 12 वाजता आईने फोन केला. मुलगी मुंबईमध्ये. ती नवऱ्याला सांगते, अहो माझ्या बापाची परिस्थिती फार नाजूक आहे, मला लवकर घेऊन चला. नवरा म्हणतो, तो काय सकाळपर्यंत लगेच मरतो का काय? मुलीला सहन झालं नाही. नवऱ्याचा विचार केला नाही, सासूचा विचार केला नाही, त्याच ठिकाणी निघाली. पण एकदा आयुष्याचा दोरा तुटला की मग मात्र पुन्हा जोडता येत नाही राजांनो. एक लक्षात ठेवा. म्हणून जगाच्या मालकाला आई आणि बापाला सुद्धा आपल्याला वापरता आलं नाही राजांनो. आणि आपल्याला सुद्धा त्या वाटेने जायचंय. म्हणून जमेल तेवढा परमार्थ जीवनामध्ये करा. कारण मरताना तुमच्या बरोबर एकच गोष्ट येणार आहे. मरताना तुमच्याबरोबर बायको नसणारे, मुलं नसणारे, सगळे सोयरे नसणारे, भाऊ नसणारे, भाऊकी नसणारे. मरताना परमार्थ ये माधन जोडी देवाचे चरण. या महाराष्ट्राने काय दिलं बरं का? अरे या माझ्या महाराष्ट्राने काय दिलंय राजांनो? अरे याच महाराष्ट्राने माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना दिलं. अरे याच महाराष्ट्राने माझ्या छत्रपती शिवाजी राजांना दिलं. अरे याच महाराष्ट्राने संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांना दिलं राजांनो. म्हणून पवित्र ते कुळ, पावन तो देश, अरे जेथे हरीचे दास जन्म घेते. तुम्ही आम्ही मंडळी भाग्यवान आहात की या मृत्यू लोकामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आणि या असणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये, शिरूर तालुक्यामध्ये तुम्ही आम्ही मंडळी जन्माला आलो राजांनो. भाग्यवान आहोत. कारण ही भूमी पवित्र आहे राजांनो. इथे तुकाराम महाराजांचा, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा, छत्रपती शिवाजी राजांचा सहवास लाभला राजांनो. एक लक्षात ठेवा. गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरिता, तुम्हा सकल माई बापांच्या सेवेकरिता जगदवंदनीय महासाधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, देहू निवासी सदैव वैकुंठवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय असतील आणि पांडुरंग परमात्म्याचे आवडते भक्त, पांडुरंग परमात्म्याचे आवडते भक्त लढीवाळ असणारे आणि चोखोबा महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंग गोड आहे, अभंग चोखोबांचा आहे. या प्रापंचिक जीवनामध्ये, या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर माणसाला एक दिवस जावं लागणार आहे आणि येण्याचं जाण्याचं प्रयोजन खऱ्या अर्थानं जाणंही आपल्या हातात नाहीये आणि येणंही आपल्या हातात नाही राजांनो. खऱ्या अर्थानं या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, आपण आपल्या जीवनाची सोडवणूक कशी करावी, नवे नवे या मृत्यूलोकात आल्यानंतर तुम्ही आम्ही ज्याचं स्मरण करायला पाहिजे, ज्याचं चिंतन करायला पाहिजे, किंबहुना ज्या देवाने तुम्हा आम्हाला या मृत्यूलोकामध्ये पाठवलं त्याचं स्मरण न करता नको त्या गोष्टीचं स्मरण करतो आणि नको ती गोष्ट माझी माझी करत बसतो आणि तिरडीवर जाईपर्यंत मग मात्र त्याला देवाची आठवण येत नाही. म्हणून चोखोबा महाराज म्हणतात, एकदा आयुष्याचा दोरा तुटला रे तुटला बाबा, की जगाचा मालक त्याला थांबवण्यासाठी येत नाही राजांनो. हो, कारण तेवढी एकच गोष्ट त्यांनी स्वतःच्या हातात ठेवलेली नाही. मरण फक्त देवाच्या बापाला सुद्धा चुकवता आलं नाही. तर तुम हमकी झाडकी पत्ती राजांनो. तुटला आयुष्याचा दोरा येर वाऊगा पसारा. पसारा म्हणजे हे नाते गोते आपण असणारा सगळा पाठीमागे जो गाडी बंगला बायका मुलं हे सगळा पसारा मागे राहतो राजांनो. आणि अंत काळाच्या वेळी ह्या पसाऱ्याचा काही उपयोग होत येर वाऊगा आहे, वाऊगा या काही कामाचा नाही राजांनो तो पसारा.
ही सगळे आपण नात्या गोत्यातली माणसं म्हणतो ना राजांनो, पण ती सुद्धा अंतकाळाच्या वेळी अग्नी डाग एकदा दिला रे दिला, त्या अग्नीच्या झळायला लागल्यानंतर ती सर्व पाठीमागे जातात राजांनो. तुमच्या बरोबर कोणाला नाही, एकट्यालाच अग्नीमध्ये जाळावं लागतं. म्हणून बाबा या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण काय केलं पाहिजे, तर चोखोबांनी गोड उत्तर दिलेले राजांनो. या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला वाचवणारा एकच आहे जगामधला, असा तो जगाचा मालक आहे राजांनो. आणि त्याच्या विना तुमची आमची जीवनरूपी नौका भवसागरामधून पैल तीराला जर जावी वाटत असेल ना, तर त्याचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. कारण हे जे आपण म्हणतो ना, हे माझं ते माझं ते माझं, चोखा म्हणे फजित खोर. किती जरी फजिती झाली संसारामध्ये तरी त्याला आपलंच वाटतं. तिरडीवर जायची वेळ आली तरी पोरगा माझा, बायको माझी, घर माझी, गाडी माझा, बंगला माझा, सगळं माझं माझं म्हणून चोखा म्हणे फजित खोर. माझे माझे म्हणती घर, माझे माझे म्हणती घर, माझे माझे म्हणती घर. हो, म्हणून बाबांनो तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी आपल्याला उपदेश केलेला आहे. आता हलू नका, योग्य व्यवस्थित लागलेली. तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी आपल्याला उपदेश केलाय राजांनो. बाबा हे मी आणि माझं पण सोडून दे, आणि मी आणि माझं पणच आपल्याला सुटत नाही. चला अभंगाकडे वळण्यापूर्वी छोटंसं परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्यानं आज आपल्या या गावामध्ये आदरणीय कैलासवासी बापूराव राघोबा येळे यांचे असणारे चिरंजीव आणि वकील साहेब आदरणीय लक्ष्मणजी बाबूराव येळे यांनी आजचा हा आपल्या वडिलांचा पुण्यस्मरणाचा 13वा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आजकाल कलियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राजांनो, बाप मेल्यानंतर बापाची आठवण ठेवणारी मुलं फार कमी पाहायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये असणारे आमचे लक्ष्मणजी येळे एका सुशिक्षित घराण्यामध्ये आई वडिलांचं जीवन साधं गेलेलं आहे राजांनो, पण मुलाला एका उच्च कोटीचं असणारं शिक्षण दिलं, त्यांना वकील त्यांनी बोलवलेलं आहे. मग आता वकिलांनी म्हणायला पाहिजे होतं हे माझ्या बुद्धीत बसत नाही, काय हे पुण्यस्मरण वगैरे अशा गोष्टी बसत नाही. पण नाही राजांनो, हे वडिलांचे संस्कार आहे, त्यांच्या आई वडिलांनी दिलेले संस्कार आहे. त्यांच्या पाठीमागे फार मोठा परिवार आहे त्यांचा. त्यांच्या पत्नी श्रीमती इंदुबाई बाबूराव येळे, जानकू बाबूराव येळे मुलगा, संतोष बाबूराव येळे मुलगा, हनुमंत बाबूराव येळे, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट लक्ष्मण बाबूराव येळे बापूराव त्याचप्रमाणे खंडू राघू येळे भाऊ, बाळासाहेब राघू येळे, बाजीराव राघू येळे भाऊ, मंगला बिरा कोळपे असा, त्याचप्रमाणे मंगल भीमसेन कोळपे मुलगी, भामाबाई जानकू येळे सून, मनीषा संतोष येळे सून, निर्मला संतोष येळे, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सौ अनिता लक्ष्मण येळे, आप्पासाहेब राघू येळे, भाऊसाहेब राघू येळे भाऊ, अनुसया नामदेव इंगळे बहीण, आणि सुभद्रा भामचंद्र करे बहीण. असा असणारा फार मोठा परिवार आहे राजांनो. बाबा जाऊन 13 वर्ष झालेले, 13 वर्षानंतर सुद्धा आपल्या वडिलांचं ज्याला स्मरण राहतं ना, त्याच्यासारखी भाग्यवान मुलं नाही राजांनो, एक लक्षात ठेवा. बाबा गेलेले 13 वर्ष, पण 13 वर्षापर्यंत ज्या बापाचं पुण्यस्मरण घालणारी मुलं आहे ना, अशी मुलं देवाला आवडतात राजांनो. अशी मुलं देवाला आवडतात. तुम्हा आम्हाला तर आवडायला यात नावल नाही राजांनो, कारण माय बाप केवळ काशी देने न जावे तीर्थासी, देने न जावे तीर्थासी,
तेने न जावे दासी माय बाप केवळ काशी तेने जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तीर्थासी माय बाप केवळ काशी तेने न जावे दासी तेने न जावे दासी तेने न जावे दासी माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी तेने न जावे तेने न जावे तीर्थासी. आजच्या या सेवेच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपल्या या परिसरामध्ये शिरूर तालुक्याचं वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण प्रदीप महाराज पराड, प्रशांत महाराज पराड मृदंगवादक सुंदर या तालुक्याचं नवे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे आणि महाराष्ट्राच्या राज्यामध्ये सुंदर असं ज्यांच्या कंठामध्ये कोकिळा आहे ते दोन्ही महाराजांचं नाव भगवान महाराज वैजनाथ महाराज आणि धुमाळ महाराज. महाराष्ट्रामध्ये फार ही नावं गाजलेली आहेत आणि ती मोठी माणसं आज ह्याच ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या या छोट्याशा गावामध्ये आणि वैयक्तिक कार्यक्रमाच्या निमित्ताने याच ठिकाणी प्राप्त झालेले आहे. आणि या परिसराचं वैभव आदरणीय आमचे मित्र गजानन भाऊ कंद ते सुद्धा सकाळी सकाळी लवकर उठून आमच्याबरोबर या कार्यक्रमाकरता उपस्थित झाल्यामुळं त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांची नावं घेतली ते देव, आता उरलेले सगळे महादेव, त्यामुळे तुम्ही काळजी करायची. विठाला बापाचं अस्तित्व जोपर्यंत आहे ना राजांनो तोपर्यंत बाप कळत नाही आणि गेल्यानंतर हो अनेक ठिकाणी आपण पाहतो 10वे 13वे कशासाठी करतात, पुण्यस्मरणाची कीर्तन कशासाठी करतात राजांनो, 10वे 13व्यासाठी. तरुण मुलं त्या 10व्याला 13व्याला येत नाही, पुण्यस्मरणाला फार कमी पाहायला मिळतात. मग हे 10वे 13वे करायचे कोणासाठी, ज्याचे आई वडील जिवंत आहे ना राजांनो त्या मुलांनी आपल्या आई वडिलांची सेवा करावी राजांनो. जो आई आणि वडिलांची सेवा करतो ना त्याला मंदिरात जाण्याची गरज लागत नाही, त्याला देवाऱ्यातल्या देवाची सुद्धा पूजा करायची गरज लागत नाही. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, त्याला तीर्थयात्रा करण्याची गरज लागत नाही, कारण की सगळी तीर्थ त्याच्या घरामध्ये आहे. पण ज्याला आई कळाली नाही, ज्याला बापाही कळाला नाही, मग अशी मुलं जन्माला येऊन सुद्धा काही उपयोगाचं नाही राजानो. कधी कधी आम्ही म्हणतो अशी मुलं नरडीला नख देऊन मारलेली बरी. अरे किडा मुंगी काय थोडे आहेत का, पशुपक्षी आहेत की. पशुकाय पाप पुण्य जाणती ते काही मध्यम उत्तम भोग भोगती. पशुला पापही कळत नाही आणि पशुला पुण्यही कळत नाही. झाडा झुडपा 10-20 वर्ष ती एका जागेवर पडून आहे राजांनो. माऊलींच्या दरबारातला असणारा सुवर्णाचा पिंपळ साक्षीला आहे. पावणे 800 वर्ष होत आलेत पण अजूनही तो पिंपळ साक्षीला आहे. मग झाडाच्या आयुष्यामध्ये आपण किती वर्ष पडून राहणार राजांनो. हा जन्म काहीच कामाचा नाही. आपल्याला या मृत्यूलोकामध्ये सुंदर हा देह प्राप्त झाला ना राजांनो. ते भगवंताचं आपण काय केले पाहिजे देह प्राप्त करून दिला ना राजांनो, त्याचे उपकार मानले पाहिजे. आजही या मृत्यू लोकांमध्ये आतापर्यंत आपण जिवंत आहोत ना, हे जगामधलं फार मोठं आश्चर्य आहे. हो, फार मोठं आश्चर्य आहे. जर कदाचित त्या देवाच्या मनात जर आलं आणि उद्या सकाळी 6 वाजता आपल्या बॅटरीला जर त्यांनी स्टार्टर दिला नाही ना, तर हीच माणसं 10 वाजेपर्यंत तुम्हाला घरात ठेवणार नाही राजा.
म्हणून त्याचे उपकार मानले पाहिजे की त्या भगवंतानी आपल्याला आजही जिवंत ठेवलं. हे जगातलं फार मोठं आश्चर्य राजांनो. उद्या आपण आसूच या जगामध्ये सांगता येणार नाही, कारण आपण एका बुडबुड्याप्रमाणे जळी बुड बुडवा देखता देखता क्षण न लागता, क्षण सुद्धा लागत नाही तो कधी फुटेल. लागतो का? त्या बुडबुड्याप्रमाणे आपलं जीवन आहे राजांनो. पण उगेच आपण भारावून गेलोय, मी पाटील, मी सरपंच, मी गावचा कोणीतरी. हो, हे पदव्या सगळ्या इथंच राहतात राजांनो. एक लक्षात ठेवा, त्या पदव्या काही कामाच्या नाही राजांनो. शरीराची होय माती, कोणी न येती संगाती. तुम्हाला वाटतंय ही माझ्या बरोबर येणार आहे, कोणी बरोबर येणार नाही राजांनो. तुम्हाला एक दिवस तुमचाच मुलगा पेटवणार आहे. गावातली भाऊकी गावकी काही कामाची नाही. असं घडलंय का कधी? जा ना, ज्याला मुलगा नाही त्याला दुसऱ्याकडून, भावाकडून, भावाच्या मुलाकडून पेटवलं जातं. पण मुलगा आहे आणि मुलगा असून सुद्धा दुसरा पेटवतो असं होत नाही. मग मला सांगा, ज्याच्यासाठी त्यांनी हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला राजांनो, त्याच बापाला मुलगा पेटवतो. मग आपली सुद्धा तीच गती होणार आहे. पण पेटवायला ज्यावेळी एखादं स्मशानभूमी तुम्ही जात असाल ना, मग स्मशानभूमीमध्ये जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्याला अग्निडाग देत असतात ना, जो पेटत असतो तो तुम्हाला सांगत असतो राजांनो, एक दिवस तुला या जागेवर यायचंय. याचं स्मरण ठेवलं पाहिजे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करुणाश विष, नका करुणाच्या योगाचा, नका करुणाच्या योगाचा. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. करुणाचा युषाचा सकळाच्या पाया माझ दंडवत, सकळाच्या पाया माझ दंडवत. नका करुणाच्या युषाचा, नका करुणाच्या युषाचा, सकळाच्या पाया माझ दंडवत. पण एका बापासाठी आपल्या 13 वर्ष ज्या बापाचं स्मरण ज्याला राहतं ना राजांनो, ती मुलं भाग्यवान आहे राजांनो. एक लक्षात ठेवा. हो, 1 वर्षामध्ये बापाला विसरून जाणारी, आईला विसरून जाणारी मुलं पाहायला मिळतात राजांनो. किती पैसा तुमच्याकडे आहे, किती मोठी श्रीमंती तुमच्याकडे आहे ना, याला अजिबात किंमत नाही राजांनो. ज्याला आई आणि वडिलांचं स्मरण आहे ना, तर उद्या त्याची मुलं सुद्धा त्या बापाचं स्मरण करणारे. लक्षात ठेवा, ही शिकवण आहे. जर आपण आपल्या बापाचे पुण्यस्मरण केलं ना, तर उद्या तुमचं पुण्यस्मरण तुमची मुलं करणार आहे. कारण का? तो मुलगा म्हणणार आहे, अरे माझा बाप त्याच्या बापाचं पुण्यस्मरण करत होता, तर माझं कर्तव्य आहे ना, आता ना आज त्याचं सुद्धा कर्तव्य आहे राजानो. एक लक्षात ठेवा. एक आला ओघाला म्हणून प्रसंग सांगून जातो. बरोबर चालते, इको ठेवा थोडसा. एकदा एक प्रसंग असा झाला, एका श्रीमंताचा बाप आणि 3 मजली बिल्डिंग आहे. 3 मजल्या बिल्डिंग मध्ये त्याची पत्नी गेलेली आहे आणि त्याची सुनबाई घरामध्ये आहे. एकुलता एक मुलगा. बापावर प्रेम आहे त्याचं, पण कामाधंद्याच्या निमित्ताने त्याने कामाला जात असताना बापाला पाहावं आणि कामाला निघून जावी, बॅग काखेमध्ये घ्यावी.
एक दिवस असा प्रसंग आला, ऑफिसच्या कामामध्ये त्यांना गडबडीने जायचं होतं आणि जात असताना बापाला विचारावं, बाबा काही लागलं तर माझ्या बायकोला तुम्ही सांगा. बापाला भूक लागली तर तो सुनबाईला सांगत नव्हता राजाने. जर सुनेने दिलं ना तर त्या बापाने खावं. अरे गाड्या गोड्या तुमच्याकडे असाव्या, बंगले असावेत, पण त्या घरामध्ये माणुसकी असावी राजांनो, एक लक्षात ठेवा. तिसरा मजला आहे. एक दिवस बायकोनी कान भरले पतीचे, अहो चांगली चांगली लोक येत आहेत आणि तुमच्या घरामध्ये असा तो कॉटवर पडलेला बाप, हे बरं दिसतं का तुम्हाला? त्याच्या मनाला पटत नव्हतं. पण बायकोचं ऐकून मुलांनी काय केलं, बापाला पाठीवर घेतलं आणि तिसऱ्या मजल्यावर नेला. तिसऱ्या मजल्यावर बाप नेऊन ठेवला आणि बापाला सांगितलं, बाबा जर तुम्हाला भूक लागली तर मी काय करतो, इथे तुमच्या कॉटला दोरी बांधतो आणि माझ्या बायकोच्या किचन मध्ये घंटा ठेवतो. ज्यावेळी पाणी लागेल, भूक लागेल, त्यावेळी ही दोरी ओढायची. मग माझा मुलगा तुम्हाला विचारायला येईल, बायको विचारायला येईल काय पाहिजे ते. त्या बापाचं हृदय तुटत होतं राजांनो. अरे मी हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, अरे माझ्या चपला झिजल्या, माझ्या शर्टाला फाटके असणारी कपडे बनेन मी घातली आणि तुला लहानाचा मोठा केला. यासाठी केला का? आता बाप झुरत होता, मला आता फार जगायचं नाही. एक दिवस अचानक झालं, ऑडिटची वेळ आली. बाप तिसऱ्या मजल्यावर आहे. रोज खाली असणारा बापाला आज बापाचा आणि मुलाचा संपर्क तुटला. 8 दिवस बापाला विचारलं पण नाही. आणि 8व्या दिवशी आठवण झाली आणि बायकोला विचारतो, काय ग बाबाची तब्येत बरी आहे ना, त्याला खाऊ पिऊ घालतेत ना तू? अहो म्हणले 8 दिवस घंटाच वाजला नाही. घंटा वाजला नाही, बॅग काखेतली टाकली, तिसऱ्या मजल्यावर जाऊन पाहतो तर बापाचे हातपाय वाकडे झालेले. बाप 2 दिवस अगोदर भरून गेलेले राजा. आणि मग आता हे कळाल्यानंतर बायकोनी दोघांनी प्लॅन केला. हे आपल्या दोघांना माहिती आहे पण तिसऱ्याला कळून द्यायचं अजिबात नाही. बापाला असाच घ्यायचा आणि पेटून द्यायचा. पण लहान मुलं फार हुशार असतात राजांनो, एक लक्षात ठेवा. बापाला स्मशानामध्ये नेला, पेटवला आणि सगळी मुलं पुन्हा सगळे सोयरे घरी आले आणि त्या बायकोच्या किचन मधला घंटा होता ना, या मुलांनी सोडून व्यवस्थित पेटीमध्ये ठेवला होता. आल्या आल्या या दोघांची चर्चा चालू झाली. अगं सगळी ओटीवर मंडळी बसलेली आहेत, पण तुझ्या किचन मध्ये दिलेला घंटा आणि त्या बापाच्या हातात दिलेली दोरी, ती दोन्ही गोष्टी दिसत नाही. त्या कुठं ठेवल्या ती त्याच्या लक्षात आलं. आणि अशी चर्चा चालत असताना मुलाच्या लक्षात आलं, आई बाबांची काहीतरी चर्चा चालू आहे. मुलगा पळत आला. ओटीवरती सगळे दुःखत अंतकरणाने मंडळी बसलेली होती. तो विचारत होता, मुलाला विचारतो, इकडे रे, इथे वर घंटा होता. बाबा काळजी करू नका म्हणजे, तो घंटा मी सुरक्षित काढून ठेवलाय, तो एका पेटीमध्ये ठेवलाय. बाबा जसं तुम्ही तुमचा बाप त्याला चालवत नव्हतं, हलवत नव्हतं, एका कॉटवर तिसऱ्या मजल्यावर ठेवला होता आणि तुमच्या बायकोच्या किचन मध्ये त्याचा घंटा आणि त्यांच्या हातामध्ये दोरी होती ना, तो घंटा मी जपून ठेवलाय बाबा. तो कदाचित तुमच्या कामाला मला पुढे उपयोगाला येईल. ही वेळ आपल्यावर कधी येऊन देऊ नका राजांनो, मला हे सांगायचं याच्यातून. अरे जो जिवंतपणे आई बापाला सांभाळतो ना राजांनो, त्याच्यासारखा भाग्यवान जगामध्ये दुसरा कोणी राजा. किती दिवस आपल्याला याच ठिकाणी राहायचंय, एक दिवस कसा येणार आहे आपल्याला माहिती नाही. कोण दिवस येईल कसा नकळे संपत्तीचा भरवसा नकळे संपत्तीचा भरवसा. 14 चौघडी या लंकापती त्याची काय झाली गती नकळे संपत्तीचा भरवसा. हे बाबांनो
अरे तो दिवस कधी कुणाच्या वाट्याला येईल सांगता येणार नाही, म्हणून तो दिवसाची वाट बघू नका. म्हणून तर माऊली म्हणतात आपोले आपण करा सोडवण आपुनिया मन करा सोडवण संसार बंधन तोडावे हे आपुनिया मन करा सोडवण संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे काय झालंय गजानन भाऊ, आजकाल नवीनच फॅडी येत चालल्यात वेगवेगळ्या. आता 10-15 वर्षापूर्वीचा काळ होता, फार मुलांची संख्या वाढायची म्हणून शासनानेच बंधन घातलं, हम दो हमारे दो. आता परिस्थिती अशी झाली, आता मुलंच आहेत पण मुली, आता मुलं आहेत पण मुली मिळणार राजांनो. का तर प्रत्येकाला पाहिजे तो वंशाला दिवा. मग त्या मुलीने काय केलंय राजांनो, एक लक्षात ठेवा. एकदा त्या पोटातल्या मुलीने आपल्या आई आणि बापाचं बोलणं ऐकलं, पोटातल्या गर्भातल्या मुलीने आई आणि बापाचं म्हणणं ऐकलं, आणि ते आई बापा म्हणत होते काय हो आता 2 मुलं आपल्याला आहे, आता बास झालं, अजून एखादी मुलगी झाली तर ती आपल्याला ओझं होईल, जर मुलगी झाली तर गर्भपात करू. ती पोटातली मुलगी आपल्या आईला म्हणते 9 महिने 9 दिवसाने 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई आणि वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवू आई. ती मुलगी म्हणते बाबाला, आईला म्हणते आई उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, आणि मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. कोण म्हणते? पोटातली मुलगी. आई जर माझ्या तुझ्या आईने जर असा अनर्थ केला असता आणि तू जन्माला येण्याच्या अगोदर तुझा गर्भपात केला असता तर तू हे जग पाहिलं असतं काही? मग काय तुला अधिकार आहे आई? मला बाहेर न येऊन द्यायचं, हे जग न दाखवायचा अधिकार आई तुला नाही. आई मी विनंती करते आई, अरे जसा तुझा मुलगा वंशाला दिवा आहे ना, त्याच्या पलीकडं मी आई बापाचं नातं सांभाळेल, आणि आई तुझ्या मुलाची आठवण तुला कधी येऊ देणार नाही राजानो. ती मुलगी पोटातली आपल्या आईला सांगते. म्हणून राजानो, तरुण मुलींना माझी विनंती आहे, गर्भपात करू नका, आणि मुलीचा तर अजिबात करू नका राजानो. अरे काकणभर मुलगी मुलापेक्षा श्रेष्ठ ठरते राजानो, काकणभर मुलगी मुलापेक्षा श्रेष्ठ ठरते. एक दृष्टांत तुम्हाला सांगतो म्हणजे कळेल. एक खेडेगावातलं कुटुंब, आणि त्या खेडेगावातल्या कुटुंबामध्ये सुंदर असणारी त्यांची एक मुलगी, आणि एका मोठ्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण बापाकडे पैसा अडका नव्हता. बापानी कर्ज काढलं मुलीला मोठं स्थळ मिळवून देण्यासाठी, आणि एका बिल्डराच्या घरात मुलीचं लग्न लावून दिलं. पण 2 महिन्याचा काळ निघून गेला. 2 महिन्यांनी ते कर्ज काढलेल्या त्या शेतकऱ्यावरची जप्ती आली. मुलगी तर आनंदात तिकडे संसार करते, आणि त्या जप्तीमध्ये बापाला पैसे भरण्यासाठी नाहीयेत. आता मात्र त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं, आणि तो जप्ती करणारा अधिकारी आल्यानंतर बापाला अटॅक आला, आणि आईने फोन केला मुलीला, ए राजा
अशा ए बाळा बाळा तुझ्या बापाला अटॅक आलाय बर का? अरे जशी असेल तशी तू ये. रात्रीच्या 12 वाजलेले होत्या. रात्रीच्या 12 वाजता आईने फोन केला. मुलगी मुंबईमध्ये. ती नवऱ्याला सांगते अहो माझ्या बापाची परिस्थिती फार नाजूक आहे, मला लवकर घेऊन चला. नवरा म्हणतो तो काय सकाळपर्यंत लगेच मरतो का काय? मुलीला सहन झालं नाही. नवऱ्याचा विचार केला नाही, सासूचा विचार केला नाही, त्याच ठिकाणी निघाली. रात्रीची वेळ आहे. त्या मुंबई स्टेशनला आली आणि त्या कंडक्टर ड्रायव्हरला विचारते हो एसटी कधी सुटणार आहे? ते म्हणले अजून 1 तासभर आहे. तासाभराने एसटी सुटली आणि ती एसटी गावाच्या कॉर्नरला व पाठीवर आली आणि त्या मुलीनी आपल्या पायातली एक चप्पल पायात आणि एक चप्पल खाली आणि बापाच्या असणाऱ्या घराकडे पळत सुटली आणि हंबरडा फोडला पाठीवर. बाबा बाबा मी आले बरं का? बाबा तुम्हाला काय आवडतं माहिती आहे ना? इतक्या पहाटेच तिचा बाप तिला सोडून गेलेला होता. गाव जमलेला होता. घराच्या कॉर्नरला आली आणि पाहिलं बाबाला आपल्या भिंतीला बसवलेलं होतं. पण हाच बाप तिच्याशी बोलणार नव्हता. उंबरड्यात आली आणि आईला हाक मारली. आई आई मी आले ग. आईची लेकीची भेट झाली. एकमेकीच्या गळ्यात पडलंय. राजा बाळा आली पण तू फार उशीर झाला बाळा. ज्या बापाने माझ्यासाठी कर्ज काढलं, माझ्यासाठी कर्ज काढून कर्जबाजारी झाला, माझ्या चांगल्या ठिकाणी मला देण्यासाठी बाबा तू एवढा अट्टहास केला बाबा. ए बाबा माझ्या हातचं 2 घास खा ना. आता नाही राहिला बाप राजांनो. मला सांगायचं याच्यातून एकच, अरे मुलापेक्षा मुलगी काकणभर श्रेष्ठ ठरते राजांनो. भिंतीच्या जवळ बसणारा मुलगा, प्रेताच्या जवळ बसणारा मुलगा घराच्या मागे जातो आणि सिगरेटचे झुटके ओढतो. पण परागंधावरून आलेली मुलगी बापाच्या जवळ येते राजांनो. अरे त्याचं अंतकरण आईचं आणि बापाचं अंतकरण कळला ना की त्या मुलीला मात्र बापाविने राहवत नाही राजांनो. आज या येळे कुटुंबाचा असणारा बाप 13 वर्ष झाले निघून गेले राजांनो. पण तेच आमच्या वकील साहेबांनी आपल्या बापाचं स्मरण पुण्यस्मरण या ठिकाणी करता याच्यासारखं भाग्य. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सर्वांनी राजा, टाळ्या वाजवा. अरे हा आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांना पैसा फार झाला म्हणून ते श्रीमंती आहे म्हणून अजिबात करत नाही राजांनो. पण माझ्यासारखं तुमच्या बापाचं सुद्धा तुमचं स्मरण व्हावं राजांनो. ऐका माई बापांनो, ज्याच्या आई आणि बापाचं पुण्यस्मरण होत नाही ना त्याच्या घरामध्ये पीडा निर्माण होते राजांनो. एक लक्षात ठेवा. जर कदाचित एखाद्याचा 10वा 13वा जरी झाला नाही परशुराम महाराज तरी सुद्धा काय होतं तर तो बाप त्या घरातल्या लोकांना पीडा करतो राजांनो. एक लक्षात ठेवा. कारण त्याचा विधी पूर्ण झालेला नसतो. आणि जर त्याचा विधी प्रत्येक वर्षाला जर तुम्ही केला ना तर त्याला पुढील जन्म प्राप्त होतो आणि तुम्हाला मोठं होण्याचा आशीर्वाद देतो. ते घर गोकुळासारखं राहतं राजांनो. ते घर गोकुळासारखं राहतं. लक्ष्मण दादा पित्रांनी जर आशीर्वाद दिला ना तुम्हाला तर देवाच्याही आशीर्वादापेक्षा तो पितृ जास्त आशीर्वाद देतो राजांनो. म्हणून ती मुलं आहे ना जीवनामध्ये कधीच त्यांना काही कमी पडत नाही. ज्यांच्या पाठीशी आई आणि वडिलांचा आशीर्वाद येणार राजांनो. मला सांगा ना जगाचा मालक कोणासाठी आला? भक्त पुंडलिकासाठी देव आला
कोणासाठी जातो? पंढरपूरचा देव आणला कोणी राजानं? लक्षात ठेवा, एका आई आणि वडिलांच्या सेवेसाठी जगाचा मालक तो पंढरपुरामध्ये येऊन उभा आहे राजानो. भक्त पुंडलिकासाठी देव आला वाळवंटी, आला वाळवंटी, देव आला वाळवंटी. हो, जगाचा मालक आलाय ना राजानो, तो तुमच्या आमच्यासाठी नाही. मला सांगा, आता एप्रिल महिना चालू आहे, मे महिना आहे, आताच चातक पक्षी ओरडू लागलेला आहे. काले त्याला ताण्याची गरज आहे. चातक पक्षी ओरडतो कोणासाठी? हा, चातक फक्त जमिनीवरचं पाणी पित नाही, चातक पक्षी पितो फक्त पावसाचं पाणी पितो. मग चातक पक्षी ओरडतो, स्वतःला पाणी पिण्यासाठी ओरडतो, आणि तो मेघराजा सुद्धा बरसतो त्या चातक पक्षासाठी, पण त्याचा फायदा कोणाला होतो? तसं भक्त पुंडलिकासाठी देव आला, भक्त पुंडलिकासाठी, पण फायदा झाला तुमचा आमचा. हो, आणि मग त्या जगाच्या मालकाने सांगितलं गजानन भाऊ की आता 7 अवतारापर्यंत मी तुमच्यासाठी धावून यायचो, पण आता 8व्या अवतारामध्ये मी तुमच्याकडे येणार नाही. तुम्हाला जर तुमच्या जीवनाचं दुःख दूर करायचं असेल ना, तर तुम्ही पंढरपुराला यायचं आणि तिथं आपली तुमचे असणारं दुःख मला सांगायचं, आणि त्या दुःखाची निवृत्ती मी करणार. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. हा देव निवारील भुक, देव निवारील भुक, जाऊ देवाची आगावा, देव देईना विसावा, जाऊ देवाची आगावा, देव देईना विसावा. म्हणून सुखादुखामध्ये तुम्हाला फक्त देव सोडवणार आहे. हा पसारा आहे, सगळा पसारा, तो काही कामाचा नाही राजन. तुम्ही म्हणता ना सगळे हे माझं माझं, हे काही बरोबर तुमच्या येणार नाही. एक श्रीमंत गावातला 100 एकर जमीन, गावचा उरूस होता. परगावची काही मंडळी आली, जरा थोडीशी जास्त जमीन आणि पैसा जास्त असल्याचा अभिमान. ते 10-5 माणसांना घेतलं आणि बांधाच्या कट्ट्यावर गेला आणि सांगायला लागला, बरं का मंडळी, इथून डोळे दिपत नाही तोपर्यंत 100 एकरचा मालक. मी ती बांधावरची जमीन त्याला सांगू लागली, आजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, पाप मसना गेला, पाप बसना गेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाबा बसना गेला, बाबा बसना गेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, पाप मसना
जमिनीवर उभा राहून तो सांगत होता मित्रांना, हे 100 एकर याच पट्ट्याची आहे. पण ती 100 एकर जमीन त्याला सांगत होती, तुझा आजा मेला, तुझा बाप मरणार आहे आणि नातू पण तू जाणार आहे आणि तू सुद्धा जाणार आहे, पण मी तिथंच राहणार आहे राजानं. एक लक्षात ठेव, आपलं इथं काहीच नाही राजानं. तुकाराम महाराज गोड सांगतात, नाही कुणाचे